मराठी सिनेजगतातील निर्माते व दिग्दर्शक श्री प्यारेलाल शर्मा यांनी आपल्या महाराष्ट्र शासन वनविभाग, संयुक्त वनव्यवस्थापन समिती व MG ॲग्रो टुरिझम अँड ॲडव्हेंचर पार्क संचलित निसर्ग पर्यटन केंद्राला सदिच्छा भेट दिली. त्याप्रसंगी बोलताना त्यांनी सद्भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी त्यांचे स्नेही अभिनेते नानासाहेब बच्छाव, मनोज सोनार, महेश जैन, प्रकाश गोसावी उपस्थित होते. याप्रसंगी MG ॲग्रो टुरिझमच्या संचालिका पूजा परदेशी, आदिती जाधव तसेच वीरेन कोराने, योगेश पाटील, राजेश गोसावी इत्यादी उपस्थित होते. नमस्कार दोस्तों, मेरा नाम प्यारेलाल शर्मा है और मैं एक डायरेक्टर, राइटर, करीब करीब कई सारे हिंदी मराठी फिल्में बनाई हैं हमने। मेरी कोशिश रहती है कि हर बार मैं कुछ नया करूं, नया लोकेशन, नया किरदार, नया कॉन्सेप्ट, और इसी तलाश में जो है मैं आज MG ग्रुप एडवेंचर पार्क में आया हूं। मैं मेरे ख्याल से जो सोचा था मैं, उससे कहीं ज़्यादा मुझे बेहतर लोकेशन मिली मुझे। खासकर यहाँ पे जो सुकून, जो शांति और जो बैकग्राउंड मुझे मिला है, और खास करके मेरे मित्र हैं राहुल जोरे सर, उनकी मेहनत दिखती है यहाँ पे। और खास करके मेरी इंडस्ट्री के जो लोग हैं, डायरेक्टर्स हैं, प्रोड्यूसर हैं, मैं चाहता हूँ कि वो एक बार यहाँ पर आएँ और अपनी फिल्मों की शूटिंग यहाँ पे करें। जैसे कि मैं बहुत जल्दी यहाँ पर आने वाला हूँ, और मेरे ख्याल से हम जुलाई में एक हिंदी मूवी की शूटिंग करने जा रहे हैं। और कोशिश रहेगी मैं दोबारा आऊँ, बार-बार आऊँ, क्योंकि शायद जो चीज़ें यहाँ पर है बहुत कम है जो हमें ऐसी मिलती है सपोर्ट। और मेरे जो परम मित्र हैं राजेश गोसावी जी, अ, उनका भी साथ मुझे मिला यहाँ तक आने के लिए। और मैं और राजेश जी का साथ, यकीन मानिए, यहाँ की धरती को, या समझिए कि जो मार्कंडेय ऋषि की जो धरती है, जिन्होंने धन्य धान्य का जो इजाद किया है, और उनकी सोच को या उनके किए हुए कर्मों को हम आम जनता तक पहुँचाएँ, और उनकी जो पूजा पद्धति है, उनका जो रहन-सहन है, जो हमारे सनातन की एक पहचान, एक धरोहर है, उसे हम आम पब्लिक तक लेकर आएँ, यही हमारी कोशिश रहेगी। और हाँ दोस्तों, यहाँ पर खास करके एक नाम मैं लेना चाहूँगा, सॉरी, एक नहीं, 2 नाम, राहुल जोरे जी और पूजा परदेसी जी। खास करके उनका बर्ताव, व्यवहार मुझे बहुत अच्छा लगा। ऐसा लगा नहीं कि भई कि हम उनसे पहली बार मिल रहे हैं। खास करके एक होता है कि परिवार के जो सदस्य होते हैं, मुझे कुछ वैसे ही लगा उनसे मिलकर। और यहाँ का जो एक पौराणिक जो विशेषता है इस ज़मीन से जुड़ी हुई, खास करके जब मैं यहाँ आया तो मैं तो हैरान रह गया। मैं चाहता हूँ कि वो जो आश्चर्य वाली बात है, वो आप भी यहाँ आएँ और उसका अनुभव करें, क्योंकि कुछ चीज़ें होती हैं जो बताने में मज़ा नहीं आएगा, उसे अनुभव करने में मज़ा आएगा। तो मेरी कोशिश रहेगी कि जैसा मैंने अनुभव लिया है, वैसे आप लोग भी इसका अनुभव लीजिए। ठीक है सर? थैंक यू। नमस्कार मित्रांनो, मी अभिनेता कराटे मास्टर नानासाहेब बच्छाव. मी इथे ॲडव्हेंचर क्लबला आलेलो आहे राहुल जोरे सरांच्या. तर इथे एंट्री केल्याबरोबर एक स्पिरिच्युअल वातावरण आहे आणि इतकं सुंदर वातावरण आहे. तर इथे चांगल्या प्रकारे आपण फिल्म इंडस्ट्रीचे शूटिंग घेऊ शकतो, गेट टुगेदर करू शकतो. एक चांगलं वातावरण आहे आणि इथे सगळ्या प्रकारच्या सोयीसुविधा त्यांनी अवेलेबल करून दिलेल्या आहेत. इथे या परिसराला हिस्टॉरिकल आणि स्पिरिच्युअल असं दोन्ही टाईपचे वातावरण अवेलेबल आहेत. तर मला असं वाटतं की ज्यांना इथे शॉर्ट फिल्म असतील, अल्बम सॉन्ग असतील, फीचर फिल्म असतील, तर इथे ते शूटिंग करायला एक सुंदर ठिकाण आहे. प्रत्येकाने या भागाचा लाभ घ्यावा. मुंबई साईडचे असतील, पुण्या साईडचे असतील, एक सुंदर ठिकाण आपल्याला शूटिंगसाठी मिळणार आहे. तरी या गोष्टीचा सगळ्यांनी विचार करावा आणि सगळ्यांनी लाभ घ्यावा. धन्यवाद. नमस्कार. आज रोजी आम्ही सकाळी MG न्यूज चॅनलच्या टीमकडून चांदवडकडे येण्यासाठी निघालो. वडाळी भोईच्या पुढे दोढंबे म्हणून गाव आहे. त्या गावातून आम्ही आमची
एम जी न्यूज चॅनलच्या टीमकडून हट्टी गाव आहे धोडंब्या मार्गे, आणि त्या धोडंब्याच्या पायथ्याशी ऐतिहासिक असलेला हा धोडप किल्ला, या पायथ्याच्या अगदी जवळच एक रिसॉर्ट आहे एम जी टुरिझम अँड ॲडव्हेंचर. इथे खूप असं निसर्गरम्य ठिकाण आहे. हा ऐतिहासिक किल्ला आहे. ह्या किल्ल्याला खूप महत्त्व आहे, आणि किल्ल्याच्या आजूबाजूला परिसर निसर्गरम्य वातावरण आहे. येणाऱ्या पावसाळ्यामध्ये, नेहमीच येणाऱ्या पावसाळ्यात या ठिकाणचं वातावरण खूप हिरवंगार असतं, आणि या ठिकाणी पशुपक्ष्यांचाही वावर असतो. अशा या निसर्गरम्य रिसॉर्टच्या या ठिकाणी आपले मुंबईवरून काही टीम आलेली आहे छोटीशा फिल्म शूटिंगसाठी, आणि त्यांनी पण इथली सगळी माहिती घेऊन त्यांनी यापुढच्या काळामध्ये या ठिकाणी शूटिंगसाठी येण्याचं कबूल केलेलं आहे. आणि आम्हाला या टीम समेत आल्याबद्दल मी ह्या टीमचे प्रमुख राहुल जोरे सर आणि पूजा मॅडम यांचं मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो, कारण मला त्यांच्यामुळे या ठिकाणी यायला संधी मिळाली. तसंच गोसावी सरांचे मी या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद.